विठ्ठला
इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशानी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो पांडुरंगा करू प्रधान हे दुःखभंजन मारुती नंदन शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाब व्यासुबटा प्रसूत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेले अभंग जगतवंजन विश्वसंत महाराष्ट्र जगभूषण जगमान्य लोकमान्य श्रीमंत देवस्थित जगद्गुरु तुकोबाराय यांचा नरदेहाचं विशेष महत्व प्रतिपादित करणारा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला सेवेला सुरुवात करण्या अगोदर वाक्याचा 2 मिनिटाचा परिहार द्यायचा तो असा सुंदर असं गाव आणि सुंदर असे आदर्श शिक्षक या ठिकाणी भास्करवाडी थोरात नगर या ठिकाणी सर्वांच्या परिचित असणारी ज्यांच्या 13व्या विधीनिमित्त आपण उपस्थित असो असे आदर्श शिक्षक आदर्श गुरुवर्य आदर्श गुरुजी बनसी भास्कर थोरात यांच्या असणाऱ्या 13व्या विधीनिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत गुरुजींचे चिरंजीव जयसिंग बनसी थोरात तसंच त्यांची कन्यारत्न या ठिकाणी सिमृताई नारायण साठे तसंच त्यांची दुसरी कन्यारत्न सुनंदा सुनील भास्कर तसंच त्यांचे दुसरे चिरंजीव अण्णासाहेब बनसी थोरात समस्त या असणाऱ्या थोरात परिवाराच्या वतीने आजची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी सरांचे गुरुजींचे जावई या ठिकाणी नारायण मनोहर साठे जावई तसंच सुंदर भास्कर थोरात भाऊ बापूसाहेब भास्कर थोरात भाऊ आणि आजची ही कीर्तनरूपी सेवा सरांचे जे असणारे नातू आहेत मला नाताचं नाव माहित नाही परंतु आमचे आदरणीय परमपूजनीय आमच्या राहुरीला ज्यांनी सर असून सुद्धा कार्य केलेलं आहे आणि राहुरीला ते शिक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करत होते असे नारायण मनोहर साठे त्यांचे जावई गुरुजींचे यांच्या वतीने मला निमंत्रण विठाला अभंग 4 चरणाचा अभंग तुकोबारायांचा अभंग नरदेहाचं विशेष महत्व प्रतिपादित करणार आहे अभंगातून तुकोबाराय मानवी जीवाला नरदेहाचं विशेष महत्व सांगतात पुन्हा हा देह मिळणार नाही मिळाला तरी कळणार नाही आणि कळाला तरी तुम्हाला तो परत मिळेल याची गॅरंटी देता येत नाही गोड असा अभंग आहे अभंगातून तुकोबाराय सर्वस्वी नरदेहाचा विषय प्रतिपादित करतात अरे कीर्तन कोणी ठेवेल सेवा कोणी करेल
दाव्याला ठेवतील, वर्ष श्राद्धाला ठेवतील, पण आज यासाठी असणाऱ्या जावई बापूंनी साठी सरांनी एक समाजापुढे आदर्श निर्माण केला. याच्या दोन्ही मुलींनी, दोन्ही मुलांनी आणि त्यांच्या जावई बापूंनी एक आदर्श निर्माण केला की एज्युकेटेड क्वालिफाईड असणारी आमच्या बनसी गुरुजींनी ही फॅमिली बनवली. महाराज, घरामध्ये एक शिक्षक जर शिकला तर तो माणूस घराला पूर्ण क्वालिफाईड एज्युकेटेड बनू शकतो. हे तुमच्या भास्करवाडीवरती आणि थोरात नगरवरती एक आदर्श शिक्षक म्हणजे बनसे आमचे गुरुजी महाराज. का सांगते मी तुम्हाला, कारण मी विचारलं ज्या वेळेस साठे सरांना, ते म्हणजे सगळे एज्युकेटेड आहे, क्वालिफाईड आहे. त्यांच्या आता गुरुजींची चिरंजीव स्वतः औद्योगिक म्हणजे ITI संगमेरला मोठ्या प्रशिक्षण केंद्रावरती जॉबला होते, तेही रिटायर झाले. त्यांची मुलं एज्युकेटेड आहे, क्वालिफाईड आहे. एक मुलगा त्यांचा नातू माझ्याकडे शिकतोय. एक आदर्श परिवार म्हणून महाराज गुरुजींच्या परिवाराकडे बघितलं जातंय. आणि एक विशेष सांगायचं गोष्ट असं की गुरुजीचा पेशा असताना सुद्धा चांद्यामध्ये ड्युटी केली, सर्व्हिस केली, म्हणजे असणारी आपली नोकरी केली आणि अजून एका गावात केली, परंतु सर्व रिटायरमेंटच चांद्यामध्ये झाली. त्याला खूप मोठं व्यक्तिमत्व लागतं, खूप मोठं पुण्य लागतं की जिथं शिकलो, ज्या मातीत लहानाचे मोठे झालो, त्या मातीतल्या गावातल्या मुलांना घडवणं, मुलींना घडवणं, त्याच गावात रिटायरमेंट होणं आणि रिटायरमेंट होल्यानंतर सुखाचा शेवटचा दिवस सुखानं जावा हा केलेल्या आलेल्या माणसांच्या वरून कळतो पोहोचवते. आदर्श कुटुंबाने, आदर्श परिवारानं हा आदर्श समाजापुढे ठेवलाय. आमचे वडील गेले, आमचे आजोबा गेले, जावयाला वाटत असेल आमचे मामाश्री गेले. प्रत्येकानं नात्यानं गुरुजी बांधलेले असतात, माणसं बांधलेली असतात आणि माणसं जाणारी जातात, पण त्यांच्या आठवणी शिल्लक असतात. आज मुलीला प्रत्येक क्षणाला आपल्या बापाची आठवण आल्याशिवाय राहत नसेल. हो, का ज्या गुरुजींच्या हाताखाली आपण शिकवतो, एक नाताना आपण त्यांच्याशी बांधलेले असतो. आज प्रत्येक क्षणाला, मिनिटाला आठवण येईल, पण आपला बाप दिसणार नाहीये. मुलांना आपला बाप दिसणार नाही, मुलींना आपले वडील दिसणार नाहीये, नातवांना आपले आजोबा दिसणार नाही, नातींना आपले आजोबा दिसणार नाहीये. जाणारी माणसं जातात, त्यांच्या आठवणी शिल्लक असतात आणि आठवणीचा उजाळा म्हणजे 13व्या विधिनिमित्त कार्यक्रम आहे. महाराज म्हणतात या जीवनात प्रत्येक जण आला की त्याला जावं लागतं, हे आश्चर्य आहे आणि हे गोड असं कौतुक आहे की प्रत्येकाला जायचं, पण ते माणसं भरळ पडण्यामुळे विसरून जातात. हा देह पुन्हा मिळणार नाही आणि मिळाला तरी कळणार नाही, याची अपेक्षा देव करतात. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, स्वर्गातील इंद्र चंद्र महेंद्र नरज ह्याची अपेक्षा करतात. देवादिकाला मिळाला नाही पण कळाला, आणि तुम्हा मला मिळून सुद्धा कळाला नाही, शोकांती काय. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. आणि या देहात जे होतंय त्या बाकीच्या देहात होत नाही. का? पशु पक्षी काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती. परमार्थ करायचा तो याच देहात. मी म्हणत नाही, महाराजांनी प्रमाण दिलं, याच देही कडे देवाचे याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही गोठे. अरे याच देहात आहे. पशु पक्ष्यांनी आतापर्यंत दिंडी काढली का? मला एक सांगा, चांदेकर ग्रामस्थांना माय मारल्या हो, गाढवांनी दिंडी काढली का? दिंडी गाढवांनी, दादा भाऊसाहेब गाढवांनी दिंडी काढली का? म्हशी भाजनाला आल्यात का? म्हशी पहिल्याने दिंडी काढली का? गाढवांनी सप्ताह केलेला आठवतो का? गाढवांनी सप्ताह, हा गाढव चालू असलेला सप्ताह बंद करतील. माझा मुद्दा लक्षात घ्या, गाढव चालू असलेला सप्ताह बंद करतील, पण गाढव सप्ताह करू शकत नाही. हे ज्ञान केवळ या जीवाच्या ठिकाणी, बाकीच्या देहात नाही. मग आपल्याला जर हे ज्ञान मिळालं पुन्हा मिळणार नाही. महाराज म्हणतात आत्ता इथं फार मार्थ करता येतो. कळण त्याला, ज्याला नाही कळलं त्याच्या पुढे काय डोके आपतात का? हा देह मिळाला, अवचे शिक्षकी पेशामध्ये असताना, एवढं घर एज्युकेटेड क्वालिफाईड असताना, अंतकरणावरती देहावरती एवढं दुःखाचा डोंगर असताना त्यांनी 13व्या विधीनिमित्त गुरुजींच्या कार्यक्रमाला हा हरी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. 13व्या विधीला त्या लोकांना पैसा जास्त नाही झाला की आमच्याकडे किती आहे, आमची किती कमाई, हे लोकांना दाखवायचं नाहीये. अरे आमचा माणूस गेलंय, आम्हाला दुःख आहे, पण आमच्या माणसाने आमच्यासाठी काय कर्तृत्व केलं, निदान आम्ही त्या माणसाला शेवटच्या क्षणाला एक आनंदाचा क्षण देऊ शकतो. आणि हे जे कीर्तन आहे ना, हे परिवारानं ठेवलं ना, थोरात परिवार असेल, आमचे साठे सर असेल, त्यांचे सगळे नातेवाईक, यांनी हा कार्यक्रम जो ठेवलाय ना,
तर आलेल्या लोकांसाठी, सांगणाऱ्या लोकांसाठी, सांगणारीसाठी बी ऐकणाऱ्यासाठी. जाणारे जातात, त्यांच्या आठवणी शिल्लक असतात. आयुष्य इतकं सुंदर जगा, इतकं सुंदर जगा, ज्या वेळेस जिवंत असो त्यावेळेस हसलं तर 4 माणसं जवळ येऊन बसले पाहिजे, आणि चालायला लागलं 4 माणसं आपल्या बरोबर चालायला लागली पाहिजे. आणि ज्या दिवशी निरोप गेला की हे माणूस गेला का खळक्यान डोळ्यात पाणी आलं. नाही कळलं त्याच्या पुढे काय डोके आपली तो काही सुद्धा कळत नाही, काही नाही. काही इतके येडे जन्माला आले, इतके येडे जन्माला आले, इतके येडे, किती येडे. पुढे 100% येडा आला आणि इकडून 50% येडा चालला. पुढे 100% येडा आला आणि इकडून 50% येडा चालला. या 100% येड्यावाल्यानं या 50% येड्यावाल्याला विचारलं, सांग माझ्या पिशवीत काय आहे. हे जर तुम्हाला सांगितलं तर माझ्या पिशवीतले अंडे तुला. बघा बरं का, आता ह्या येड्यानं त्या येड्याला काय विचारलं, माझ्या पिशवीत काय आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर माझ्या पिशवीतले अंडे तुला. आणि ते अंडे किती आहे हे जर सांगितलं तर ते 15चे 15 अंडे तुला. आणि हो, ते अंडे कशाचे हे जर सांगितलं तर ती कोंबडी बी तुला. तरी ते पुढचं येडपट म्हणतं लय अवघड ऑप्शन द्या, असा उसात नेऊन आणला पाहिजे हो. आणि प्रश्नाचं उत्तर दडलेलं, उत्तरातच आन्सर दडले, पण आन्सरातच उत्तर आहे, उत्तरातच आन्सर पण कळलं पाहिजे ना. ते कळायला सुद्धा बुद्धिमताम वरिष्ठम लागतात माणसं. धन्य माता पिता तयाची या खूप अवघड असतं. तुम्हाला अजून सोपं सांगू का, काहीला हे मिळालं याची किंमतच कळाली नाही हो. हे पुन्हा मिळणार नाही दादा. आपण ज्या धर्म मंडपात बसलो ना, या थोरात परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय दादा, एवढं गोड मंडप, एवढं गोड सिस्टीम. आणि माझ्या सगळ्या आमच्या तेजस्वीताईच्या सगळ्या संस्थेतल्या आमच्या मुली गोड असे मृदुंगाचे आणि तितकी तोला मोलाची माईक सिस्टीम. कुठले तुम्ही भाऊ? चांदेचे. वाक्या पाहते. नाव काय तुमचं? नागरे. वा वा नागरे दादा, एक नंबर ऑपरेटिंग आहे, अप्रतिम. वेको दिला, गेम दिला, पास दिला, रिटर्न सुद्धा दिला, एक नंबर आहे नागरे दादा. अजून काय पाहिजे तुम्हाला? चांगली माणसं आहे, थोरात परिवार चांगला आहे, त्याच्यात आमचे साठे सर सुद्धा आहे, फुल दिलदार माणसं आहे, काही देऊन टाकतील तुम्हाला नागरे. काय पाहिजे तुम्हाला? नाही मागून घ्या, घाबरू नका दिला. काय पाहिजे नागरे तुम्हाला? पैसे? अहो मीच न्यायला आले, तुम्हाला कुठून देऊ? पण मी पांडुरंगाच्या चरणी एक प्रार्थना करीन, नागरी साहेब तुम्हाला लई कार्यक्रम मिळो, लई पैसे मिळो, आणि भगवान परमात्मा तुमचं मशीन सुखरूप ठेवू. अजून काय पाहिजे याच्यापेक्षा? हे की नाही? आणि शेवटपर्यंत मला जर असा आवाज दिला तर तुमचे 100% 10 मशनीचे 20 मशनी होत्या बरं का. पण मला आवाज दिला तर होतंय. मग बघा तुमचं खूप गोड. महाराज म्हणतात एवढा मोठा डेकोरेशन यांनी केले, एवढं गोड नियोजन या लोकांनी जर केलं असेल. दादा तू इकडे बसतो का? असं असं विठाला विठाला आता मागून येणाऱ्यांनी जिथं जागा भेटेल तिथं बसून घ्या. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. आणि भेटायचं असेल तर पुढे या, काही अडचण नाही. महाराज म्हणतात हा देह मिळाला पुन्हा मिळणार नाही. कळण त्याला, ज्याला नाही कळलं त्याला काय. अजून सोपं सांगू, ऐका मी सोपं. आपल्यासाठी शरीर, एका शरीरासाठी आपण हे मुद्दा मी तुम्हाला 2 मिनिटात सांगते, ऐका. आज आपल्या चांद्याचा बाजार आहे ना सर, आज आपल्या चांद्याचा बाजार आहे. पण बाजारला पंचकृषीतले माणसं आले, त्याच्यात एक जण बाजारला गेला, पण योगाई असं झाला तो बाजारला आला, पण सोनईवरून आला. सोनईचा पाहुणा होता, तो म्हणे चला साठे सरांच्या हाताखाली आपला मुलगा शिकलेला आहे, आणि साठे सरांच्या असणाऱ्या मामांचा कार्यक्रम आहे, त्यांच्या सासऱ्यांचा कार्यक्रम आहे, आपण गेलो पाहिजे. मग बाजारही करू, सोनईचा हुकला तर चांद्याचा करून कार्यक्रमाला तोंड दाखवू. लोकलही कामात काम करतात. ते कार्यक्रमाला आलं आणि कार्यक्रमातून उठलं, कार्यक्रम संपल्यावर बाजारात गेलो. आता बाजारात गेलो पण योगायला असा झाला, बाजारात आला धपा धपा पाऊस. पूर्वी एक म्हण होती बरं का, पूर्वी एक म्हण होती, राजा बोले दल हाले. पूर्वी एक म्हण होती, राजा बोले दल हाले. आता त्या म्हणी उलट्या झाल्या. आता पंजाबराव बोलले ढग आले. आता पंजाबराव बोलला का बदा बदा पाऊस येतो बाबा. जुना काळ तो गेला महाराज. जुन्या काळातल्या सगळ्या म्हणी बदलल्या. आता जुन्या काळात म्हण होती मुलगी शिकली प्रगती झाली, बरोबर ना? जुन्या काळात म्हण होती मुलगी शिकली, म्हणा बोलत जा, मुलगी शिकली प्रगती झाली. आता ती म्हण उलटी झाली. आता मुलगा शिकला प्रगतीलाच घरी घेऊन आला. म्हणी उलट्या झाल्या. पूर्वी एक म्हण होती, जोड्या स्वर्गात बनतात, बरोबर ना? जोड्या स्वर्गात जमतात. आता ती म्हण उलटी झाली, आता जोड्या वर्गात बनतात. सगळ्या म्हणी उलट्या झाल्यात. मला पूर्वीचा काळ आठव बरं जरा.
पूर्वीचा काळ आठवा. पूर्वीच्या काळामध्ये महाराज, पूर्वीच्या काळामध्ये आई जर गाडीनं निघली, इष्टीनं निघली आणि आईच्या पाठीमागे जर आपण लागलो, आई आपल्याला न्यायची, हाणायची आधी आणि मग इष्टीत न्यायची. पण जुना काळ इतका भारी होता, आईला फुल तिकीट होतं ना आपल्याला हाफ तिकीट होतं. बरोबर आहे की नाही? आपल्याला फुल तिकीट, आईला फुल तिकीट होतं ना आपल्याला हाफ तिकीट होतं. आता काळ बदलला, आता आईला हाफ तिकीट आहे ना आपल्याला फुल तिकीट आहे. सगळे उलटे चालू झाले. जुना काळ गेला महाराज. आणि ते बाजारात घुसलं, जे पाऊस चालू झाला, जे पाऊस चालू झाला, पाऊसच उघडा ना. एका दुकानाच्या महाराज शटर खाली उभं राहिलं आणि बायकोनं ते ग्रुपला होती, चांद्याच्या ग्रुपला होती बायको. बाई चांद्याच्या बाजारात पाऊस. तिनं लगेच नवऱ्याला फोन लावला, हॅलो पिंटेश पप्पा कुठे? चांद्याच्या बाजारात. तुम्हाला काही कळतं का? भिजले नाही ना? नाही नाही म्हणे. एक काम करा बाई, तुम्ही फ्रीज मधलं गार पाणी पिले तरी तुम्हाला सर्दी होती, थोडंसं होतं माय. आणि तुम्ही त्या चांद्याच्या बाजारात जर भिजले तर तुम्हाला तिथंच ऍडमिट करावं लागेल बाई. तिथं काही थांबू नका, एखाद्या दुकानात जाऊन छत्री घ्या, पण भिजू नका. मग महाराज ते चांद्याच्या बाजारातून निघलं आणि दुकानात गेलं छत्रीवालीच्या. आणि छत्रीवाल्याला विचारलं, मामा छत्री आहे का? तो म्हणे हाय ना. म्हणे केवढ्याला? आता त्या दुकानदाराला माहित होतं हे नुसतं इचेरीचं घेत काहीच नाही, पंचती करायला येईल. आणि छत्री केवढ्याला आहे? म्हणे 5,000ला. ते जागेवर 1.5 तांबे पाणी दिलं. तो नाही छत्र्या पाहिले, पण तुझी छत्री अशी काय कसं काय? तो आपली छत्री अशी आहे, एकदा 5,000 दिले तर 11 वर्ष छत्रीकडे पाहायचं नाही. फक्त 2च गोष्टी करायच्या, पावसात बाहेर काढायची नाही, उन्हात बाहेर काढायची. म्हणजे हळदी कुंकून पुजायची का? तो दुसऱ्या दुकानात गेला. म्हणे सोयरे छत्री आहे का? म्हणे आहे. म्हणे केवढ्याला? म्हणे 250 रुपयाला. बरोबर बरोबर. 250 रुपये दिले. चालू झाले भाषणाला की नाही? 250 रुपये घेऊन की नाही? ते याडपाटानं काय केलं माहिती का? खिशातलं गळ्यातलं उपरणं काढलं, गळ्यातलं उपरणं आणि खिशातली पिशवी काढली. त्या उपरण्यात भारत छत्री गुंडळली, पिशवीत घातली आणि बगलात चाललं. भिजत चाललं ती याडपाट, भिजत चालले. समोरून एक जण आला, त्याला म्हणे सोयरे बगलात काय? म्हणे छत्री. म्हणे काय याडपाटे राव, पाऊस चालू झाला ही छत्री उघडायची आणि हे शरीर वाचवायचं ना भिजायपासून. हे शरीर भिजू राहिलं ना, हे तुमचं अंग भिजू राहिलं ना. तो छत्रीवाला काय म्हणतो माहिती का? छत्री भिजली. मग कळलं तुम्हाला? छत्रीसाठी आपण आहोत का आपल्यासाठी छत्री आहे हे कळलं तरी मला जीवन कळलं. मिळालं. आज आपल्या समोर गुरुजी येतं. गुरुजी निघून गेले, पण गुरुजींनी त्यांच्या कर्तृत्वाचा, कार्याचा सुगंध आयुष्यभर या गावात दरवळला. आज भास्करवाडी थोरात नगर मध्ये एवढा मोठा कार्यक्रम या मंडळीने आयोजित केला हो. आणि काळजावर दगडे, वडील गेल्याचं दुःख आहे, सासरे गेल्याचं दुःख आहे, आजोबा गेल्याचं दुःख आहे, महाराज ज्यांनी शिकले त्यांच्या हाताखाली त्यांना आमचे गुरु आदर्श शिक्षक गेल्याचं दुःख आहे. पण ऐका, जाणारी माणसं जातात, फक्त त्यांच्या आठवणी शिल्लक असतात. इथून पुढे तुमच्याकडे गुरुजींनी केलेल्या कर्माची पोच पावते, एक आदर्श आणि त्यांच्या आठवणी. याच्या व्यतिरिक्त मरायचं तर सगळ्याला सगळे मरायसाठीच आले. परवा दिवशी माझं त्यांनी फाडला कीर्तन होतं बसवंत पिंपळगाव जवळ. आणि मी कीर्तनाला सांगितलं, या गावात जेवढे जन्माला आले तेवढे मरणार नाही. रविवारी नाही, सोमवारी, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सगळे मरणार. मी कीर्तनात असं म्हणलं, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी सुद्धा मरणार नाही. असं म्हणलं, मंडप रडायला लागला. सगळ्या लाडक्या बहिणी रडायला लागल्या, अशा रडायला लागल्या. मग हप्त्यासाठी जीव गुतला होता काय रडायला लागल्या? मला माहित, पण सगळ्या लाडक्या बहिणी पहिल्या रडायला लागल्या. आशा बाया रडवायच्या मंडपात, आशा बाया रडत. बरं, आपल्या धर्मात असा नेहमी कोणी रडायला लागलं का आपल्या रडू राहत नाही. आता एवढ्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी रडायला लागल्यावर मग मी बी लाडकी बहीण आहे ना, कोपऱ्या कापऱ्याची बहीण. आता आधी येत होते मला पैसे, पहिले आले, पण आता माझ्या गाड्यात नावावर गाडी म्हणल्यावर मला पैसेच नाही आले. आता मी बी रडायला लागले, बाया रडतात म्हणून मी बी रडायला लागले. मला पाहिलं टाळकरी बी रडायला लागले, टाळकरीचं पाहून पकवाद्या बी रडायला लागला, पकवाद्याचं पाहून माईक सिस्टीमवाला रडायला लागला. आम्ही एवढे रडतो म्हणून खालचे गडी रडायला लागले. संपत तात्या रडात्या, दत्तू तात्या रडात्या, एकनाथ तात्या रडात्या, सदा पाटील रडतो, सका रडतो. दत्तू पाटील म्हणे, सका पाटील ही पोरगी समरायचं सांगू राहिली, मेल्यावर स्वर्गात चुना भेटतो. पाहिलं का याला कायची काळजी पडली? दत्तू पाटील म्हणे, संगत 2-3 पुढे घेऊन जायच्या. कोण रडत होतं मुकोसाठी, कोण रडत चुन्यासाठी. अख्खा मंडप कीर्तनात बाया, गडी, माणसं, टाळकरी, गायक, वादक टोट रडत होते. त्याच्यात एक असा जाडजोड माणूस होता, तो राहायचा बायाकडे पाहायचा, गड्याकडे पाहायचा, खिकी हसायचा. मला कळालं त्याला काय झालं. मी म्हणलं, मामा सगळा मंडप रडतो तुम्ही एकटेच हसात्या? तो म्हणे, बरोबर आहे, तुम्ही आताच म्हणल्या का या गावात जेवढे जन्माला आले तेवढे मरणार आहे. म्हणलं, हो बरोबर आहे.
सगळे मानणारे. अहो म्हणे बरोबर आहे ताई, पण मी चांद्याचा नाहीये ना, मी घोडेगावचा आहे. याला म्हणलं तू चांद्याला राह नाही तर घोडेगावला राह, मरायचं एवढं डोक्यात ठेव. कळलं का? आप चाहे घर बदलो, तालुका बदलो, जिल्हा बदलो, जो बदलना है वो बदलो. जैसे आदमी की परछाया, आदमी की सावली कळते ना, सावली. आदमी की परछाया आदमी को छोड़कर रह नहीं सकती, उसी तरह आदमी के पीछे पीछे ये मरूपी काळ धावू राहिला. या काळाला जर जिंकायचं असेल तर या ध्यानं परमार्थ त्याचं वर्णन तुकोबाई अभंगाच्या पहिल्या चरणात. अपेक्षा स्वर्गातील इंद्र चंद्र महेंद्र करतात. म्हणून तुकोबाई म्हणतात इह लोकी चा देह देवाईची ताती पाहे याची अपेक्षा सर्व देव करतात. दादा हो, मावळ्या हो, मासाहेब मिळाला नाही पण कळाला, आणि तुम्हा मला मिळून सुद्धा कळाला नाही हो. नरदेह निदाना लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. बरं याची अपेक्षा कोण करत? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा.
इच्छिता ती देवा स्वर्गातील इंद्र चंद्रापेक्षा मिळाला नाही पण कळाला मिळून सुद्धा काही नका. एक सांगू का तुम्हाला, माणसाला कळलं पाहिजे कोणत्या टायमिंगला काय साध्य करायचं. साध्य कळालं का साधन कळतं, साधन कळालं का साध्य कळतं. पण कळायला पाहिजे ना, आपलं नियम तेच चुकले. आपल्याला कळतच नाही आपलं काय चाललं. तुम्हाला सोपं सांगू का, हे मिळणार नाही हो. महाराज म्हणतात पशु पक्ष्याच्या ठिकाणी हे ज्ञान नाही कळलं त्याला मी म्हणते नदीचं प्रवरेचं गोदावरीचं पाणी इकडं चाललं, तुम्ही उलटे पुढे चालले महाराज. प्रवाहाच्या दिशेने चाला, माझे शब्द नीट ऐका. प्रवाहाच्या दिशेने माणूस चालला, जिकडं पाणी चाललं तिकडं माणूस गेला तर माणसाची प्रगती आहे. पाणी इकडं चाललं तुम्ही उरफटे चालले, ते पाण्याला लुटू लुटू मारशाल ना. प्रगती कोणीकडे चालली, इकडं. आपण इकडे गेलं पाहिजे, उलट आपलं सगळं उलटच आहे. कळण त्याला. वरचं वारं बिंगलं तसं माणसाने खाली बिंगलं पाहिजे. सोपं उदाहरण देऊ, वरचं वारं बिंगलं का तसं खालच्याने बिंगलं पाहिजे. सोपं उदाहरण देते, कळण त्याला येऊ. माणसाला आलटी पलटी खेळता आली पाहिजे. महाराज म्हणतात ना, वरचं वारं पाहून खालच्याने बिंगलं पाहिजे. सोपं उदाहरण देते. महाराज म्हणतात, महाराज जंगलात एक सिंह होता. सिंह हा जंगलाचा राजा आहे. जंगलाच्या राजानं सिंहानं महाराज माकड पाहिजे असणार शिळी फाडून खाल्ली आणि शिळी फाडून खाल्ली. त्याचं जे जीवन आहे त्यानं जगतो. आता शिळी खाल्ली आणि शिळी खाऊन तो त्याच्या असणाऱ्या घरामध्ये येऊन बसला. समोर होतं माकड, कोल्हा आणि लांडगं. सिंहाच्या समोर होतं माकड, कोल्हा, लांडगं. आता साधा महाराज रात्री कांदा खाल्ला तर दिवसा वास येतो तोंडात. आता सिंहानं जर शिळी खाल्ली त्याचं लई मस्त वास येईल का, घाणच वास येईल. महाराज पुढं माकड बसेल होतं. माकडाला विचारलं सिंहानं, सिंहदादाने विचारलं माकडाला, माकड मी आता शिळी खाऊन आलो, माझ्या तोंडाचा वास कसा येतो. माकडानं सांगितलं तुमच्या तोंडाचा वास लई घाण येतो. आता हे माकड खरं बोललं का चुकीचं बोललं, इनामदारी सांगा. खरं बोललं का चुकीचं बोललं. पेपर नंतर वाचा, कारण हे कीर्तन ऐकणार नाही. पेपर लक्षात ठेवा. महाराज म्हणतात आता मला खरं सांगा, माकड खरं बोललं खोटं बोललं. दादा साहेब खरं बोललं खोटं बोललं. खरं बोललं ना, पण खरं बोललेलं सहन होत नाही ना साहेब, बरोबर आहे की नाही वहिनी. खरं बोललेलं कोणाला सहन होत नाही. सिंह म्हणे आहे मी जंगलाचा राजा आहे आणि माझ्या तोंडाचा वास घाण येतो, तू माकड असं मला बोलतो. खाडक्याने एका झापडीत माकड जागेवर मारून टाकलं. इकडं लांड गेला आणि कोण गेला तर जागेवर थंडी ताप चालू झाला. उद्या माकड गेलं काय पाहत्या महाराज. सिंहानं महाराज कोल्याला विचारलं, कोल्याला म्हणे कोल्हे दादा माझ्या तोंडाचा वास कसा येतो. आता आपल्या देखत माकड गेलं म्हणल्या कोल्याला सावध व्हावा का नाही. पण कोल्हा हुशार होतं, ते सावध झालं. तो म्हणे याला वाईट मानल्यामुळे माकड खाल्लं म्हणे यांनी. आता काही असो मी याला चांगलंच म्हणतो. कोल्हा म्हणे वा वा वा, तुम्ही जरी शेळी खाल्ली तर तुमच्या तोंडाचा वास इतका छान येऊ राहिला. वा वा वा, अमृतासारखा तुमच्या तोंडाचा वास येतो. गोळेगाव, चांदा, भास्करवाडी, थोरातनगर सगळ्या वस्तीत तुमच्या तोंडाच्या वासाचा सुगंध दरवळला. वाघ म्हणे मला हरभरा झाडावर चढितो काय. शिव काय म्हणला मला हरभरा झाडावर चढितो. मी शिळी खाली माझ्या तोंडाचा वास चांगला येतो. खोटं बोलतो. त्याला एका झापडीत जागेवर मारून टाकलं. मांगड नेलं, कोल्ह नेलं, लांड गेला तर खालू महाराज इतका थंडीत ताप, टेन्शनच आलं महाराज. इतका ताप त्या लांड गेला तर लांडगं म्हणे काय खरं नाही आपल्या देखत. कोल्ह नेलं, माकड नेलं. लांडगं हुशार होतं. लांडगं चांद्याचं होतं. लांडगं हुशार होतं. लांडग्याला विचारलं महाराज सिंहदादानी सांग माझ्या तोंडाचा वास कसा येतो. लांडग्यानं ऑब्झर्वेशन केलं होतं, लांडग्यानं अभ्यास केला होता. लांडगं म्हणे याला चांगलं म्हणलं तरी माकडं मारित आणि वाईट म्हणलं तरी पाल्याला मारित. चांगलं मी म्हणलं तरी मारित आणि वाईट म्हणलं तरी मारित. लांडग्यानं महाराज मधला मार्ग निवडला. लांडगं म्हणे मी तुम्हाला सांगितलं असतं तुमच्या तोंडाचा वास कसा येतो सिंहदादा. म्हणे 15 दिवस झाले मला लई सर्दी झाली, वासच येईना, मिळूनच लागा ना मला. वाचलं कळलं तुम्हाला. कळता आलं पाहिजे, खेळता आलं पाहिजे. महाराज वेळ जशी येईल ना तसं माणसाला खेळता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात जीवनामध्ये कळलं त्यालाच कळलं, ज्याला नाही कळलं त्याला काय हो. किती डोके आपटावं मग हा देह मिळाला कळण त्यालाच आहे. ज्याला नाही कळलं त्याच्या पुढे किती. तुम्हाला एक सांगतो, हुशार माणसं पाहिजे. समजून सांगते मी, ऐका. हा देह मिळाला कळलं पाहिजे. उदाहरण देते मी तुम्हाला. एकानं 12 वर्ष मारुतीची पूजा केली आणि मारुतीराया प्रसन्न झाले. मारुतीराया म्हणे काय पाहिजे मागून घे. 12 वर्षांनी प्रसन्न झाले. हा म्हणे आज मला मूडच नाही. पहा आता ही गंमत. तो म्हणे अरे मी मारुती रामदूत हनुमाना मारुती आणि तुला मूड नाही. 12 वर्ष पूजा केली काहीतरी माग. नाही म्हणे आज मला इंटरेस्टच नाही. आता मारुती म्हणे का करा बायाला. अरे माग ना. नाही म्हणे आज मला मूडच नाही. आता गेलं घरी निघून ते. मारुतीराय रातभर टेन्शन मध्ये.
12 वर्ष यांनी माझी पूजा केली, मी प्रसन्न झालो. काय म्हणतो मला मूड नाही आणि मला आज काही मागायचंच नाही. काय करावं बा? सकाळी उठले मारुतीराय, सगळं आवरलं, त्याची वाट पाहत बसली. असं बघता असावा, देवानं त्याची वाट बघावा. हे रात्री घरी गेलं, रात्रभर विचार केला. मी माझी मारुतीरायाची 12 वर्ष पूजा केली. माझे मारुतीराय मला मागत होते, पण मला घरच्यांचा सल्ला घ्यायचा होता. असं डोकं लावलं पाहिजे. सकाळी उठलं, हे फ्रेश झालं. आणि आई होती, आई चुली पुढे पाणी तापीत बसली होती, जाळ घालीत होती चुलीला. माय कशी गेलं, माय आई काय रे माझ्या वाघा, काय रे भाऊ. आई 12 वर्षाच्या मारुतीची पूजा केली, त्याला मला मागायला बोलवलं. मी आजचा दिवस मागून घेतला. माय काय मागू ग? आईनं डोळ्यावरून लेकराच्या हात फिरवले, मुका घेतला. बाळू काय माय, तुझा जन्म झाला आणि डिलिव्हरी मध्ये काय अडचण आली मला माहित नाही बाळू, पण माझ्या डोळ्याची दृष्टी गेली रे बाळू. मला दिसत नाही. तुझं बालपण पाहिलं नाही, तरुण पण पाहिलं नाही, तुझं लग्न पाहिलं नाही, तुझं काय पाहिलं नाही बबड्या. काहीच नको मागू बाळू. देव जर देत असेल तर या म्हातारीसाठी, तुझ्या मायसाठी 2 डोळे माग रे बबड्या. बर माय, डोळे मागतो तुझ्यासाठी. बापापाशी गेला. बाप गुट्या करीत होता, गिन्नी करीत होता गायांना. बाबा काय बाळा, मी मारुतीकडे मागायला चाललो, मला काल मारुतीला सांगितलं मागायला ये. बर, बापानं हातातला कोयता खाली ठेवला, सांगितलं बाळू तुझा जन्म झाला, घालायला कपडे नाही, विश्व दारिद्र्य, खायला अन्न नाही, लई हाल काढली बाळू. जर तुला देव देतच असेल तर देवाकडे एकच माग, आपल्याला 2 किलो सोनं मागाड्या, चांदीच झाली पाहिजे आपली. 2 किलो सोनं. बर बाबा 2 किलो सोनं. बायकोकडे गेलो, बायको धुणं धुत होती मुरीमध्ये. तिला म्हणे मारुतीरायाकडे चाललो, काय मागू? बायकोने धुणं टाकून दिलं. लग्न केलं, 7 वर्ष झाले, नांदायला आले, पाठी नाही पुटी नाही, आपल्याला एखादं पोरग तरी मागा. बरं मेल्यावर पाणी पाजायला. तुमचा गोड गैरसमज आहे का मुलानं पाणी पाजल्यावर माणसं स्वर्गात जातात? नाही नाही, मुलगा नुसता पाणी पाजायला नकोय, तुम्हाला लाता मारायला सुद्धा कुणीतरी पाहिजे. असं काय करता राव, लाता मारायला कुणीतरी पाहिजे ना तुम्हाला. पोरगणीचं पाणीच नाही पाहिजे, लाता सुद्धा मारित. तुम्हाला एक सांगू, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. मला वाटतं तुमच्या गावच्या सरपंचीनबाई लेडीज आहे, बरोबर आहे ना? एक आदर्श आहे महाराज समाजापुढे. कीर्तन सुद्धा लेडीज आहे. मला एक तुम्हाला सांगायचंय, तुम्ही मुला मुलीत भेद नका करू. एज्युकेटेड शिकलेली माणसं आहे तुम्ही. अरे काय त्यासाठी सरांचं कौतुक करावा. पुरीला हार घालायला आणलं, कौतुकानं बाप पुढे आला आणि पाठीवर हात ठेवून सांगितलं ही माझी लेक आहे. मुलीचं वैभव बापालाच असतं, मुलीचं वैभव बापाला असतं, मुलीचं कौतुक बापच करतो. विठाला ऐका, एज्युकेटेड आपण शिकलेली माणसं आहे रे. एक लक्षात ठेवा, ज्याला पहिली मुलगी झाली, पहिली बेटी तूप रोटी, पहिली बेटी धनाची पेटी. आणि लक्षात ठेवा, ज्या बाईला ज्या गाड्याला पहिली मुलगी झाली, तिनं समजून घ्यायचं मेल्यानंतर रडायची अवस्था झाली. मेल्यानंतर रडायची अवस्था झाली जिला पहिली पोरगी झाली. आणि ज्याला पहिला पोरगा झाला त्यानं समजून घ्यायचं मेल्यावर पेटायची अवस्था झाली. कळतंय तुम्हाला मी काय म्हणते? पोरग पिटीत आणि पोरगी रडत. लक्षात ठेवा. काय सांगावं महाराज, आपल्याला पोरगा घ्या, पोरगा काहीच घेऊ नका हे विचार करीत होतं. आईनं डोळे मागितले, बापानं 2 किलो सोनं मागितलं आणि बायकोनं पोरग मागितलं. मारुतीरायाकडे गेले. मारुतीराय माय म्हणे तुझा मूड ओके ना? म्हणे हा. मागणार ना? म्हणे हा. मारुतीराया म्हणे काय? माझ्या मागण्या 3 आहे, तुम्ही किती देणार? मारुतीराय म्हणे मी काय बिग बाजारचा देव वाटलो काय तुला काही मागायचं? 1 टाइम आणि एकच टाइम आणि एकाच याच्यात मागायचं, डबल डबल मागायचं नाही. याला टेन्शनच आलो. हा म्हणे आईची मागणी, आईला डोळे, बापाला सोनं आणि बायकोला पोरग. हा बाबा तर एकदाच देणार आहे. मागणारं हुशार होतं, टॅलेंटेड होतं, ते चांद्याचं होतं, ते थोरात नगर मधलं होतं. हुशार होतं त्याने. मारुती पहा बरं तुम्ही, एकदाच एकदाच 1 more 1, एकदाच मागायचं आणि एकदाच मागायचं, डबल डबल नाही मागायचं. हे इतकं हुशार होतं. यानं इतकं टोकं लावलं. हा काय म्हणला? मारुतीराया तुला द्यायचं असेल तर एकच दे, माझ्या आईला उघड्या डोळ्यानं तिचा नातू सोन्याच्या पाळण्यात खेळताना पाहू दे. किती डोकं लावलं त्याला? माझ्या आईला उघड्या डोळ्यानं. आईला डोळे आले का नाही? तिचा नातू याला पोरगा झाला का नाही? सोन्याच्या पाळण्यात म्हणल्या बापाला सोनं आलं का नाही? एवढं डोकं लागत कीर्तनाला. विठाल एवढं डोकं लागतं मागायसाठी. ते हे इथं मिळतंय माणसाला. काही नाही केलं त्याला, काहीतरी बांधला बरं माऊली. महाराज म्हणतात ते पुन्हा मिळणार नाही. या देहाच्या अपेक्षा स्वर्गातील इंद्र चंद्र नर देहात करतात. मिळाला नाही पण कळाला, आणि तुम्हाला मिळून सुद्धा कळाला नाही. मग हो लोकीचा हा देह
देवईची ताती पाये मग जन्माला आले ते धन्य कोण जे भगवंताचे दात झाले अभंगाच्या दुसऱ्या जन्मात जे भगवंताच्या पंढरीच्या पांडुरंगाचे दात झाले ते धन्य. धन्याने जन्मा आलो. आज धन्यता दिली ती कुणाला दिली सांगू ऐका. आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबरीने धन्यता दिली ते जे पंढरपूरचे दात झाले ते. पण आजच्या अभंगात धन्यता दिली या परिवाराला धन्यता दिली. कोण? आमचे असणारे गुरुजी बडसे दादांचं नावाचं कपाळाला कुकू लावून ज्या माय माऊलीनं बडसे दादांचा संसार केला, ज्या बडसे दादांना मुलगी दिली तो परिवार धन्यता दिली, त्या परिवाराला धन्यता दिली. बडसे दादांचं गुरुजींचा कपाळाला कुकू लावून जी माय थोरात परिवारामध्ये नांदायला आली त्या परिवारातल्या माईला ती धन्यता दिली. ज्या माईनं थोरात परिवाराचं कपाळाला कुकू लावलं तिला धन्यता दिली. ज्या गुरुजींना इतकी सुंदर पत्नी मिळाली तिला धन्यता दिली. ज्या माईच्या पोटामध्ये 2 मुलं 2 मुली, एक सुंदर असं बीज आणि बारात बापाचं बीज, शुद्ध आईच्या दुधाची ताकद, 2 मुली 2 रत्न 2 मुलं या गावाला मिळाली त्या परिवाराला धन्यता दिली, त्या मुलीला धन्यता दिली, त्या मुलाला धन्यता दिली. गुरुजींनी नुसत्या 2 मुली आणल्या नाही तर समाजामध्ये 2 मुलींचं महाराज लग्न करून 2 मुलींचं घर बसवलं. 2 मुली आपल्या दुसऱ्याच्या घरात दिल्या म्हणजे त्यांचंही घराचं पूर्वसन केलं, त्यांच्याही घरामध्ये सुख समाधान आनंद निर्माण केला. ज्या थोरात परिवारातून ज्या मुली ज्या घरात नांदायला गेल्या, ज्या परिवाराचं कपाळाला कुकू लावलं तो परिवाराला धन्यता दिली. त्या गुरुजींच्या मुली त्यांच्या घरात दिल्या, गुरुजीच्या परिवाराला धन्यता दिली. तर गुरुजींनी एवढ्या सुंदर मुली त्या परिवाराला दिल्या. 2 परिवार गुरुजींनी जोडले. चला अजून कुणाला धन्यता दिली? गुरुजींच्या असणाऱ्या मुलींना ज्यांनी स्वीकारलं, कपाळाला कुकू लावलं आणि भाग्यवान जावई मिळाले त्या जावई बापूला धन्यता दिली. अजून धन्यता कुणाला दिली? आपले वडील गेले पण आपल्या वडिलांचं दुःख अंतःकरणामध्ये साठवून सुद्धा हरिकीर्तनाचा 13वा विधीला कार्यक्रम ठेवला ना, त्या थोरात परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला धन्यता दिली. त्या नातवाला धन्यता दिली, त्या माईला धन्यता दिली, मुलीला धन्यता दिली, जावयाला धन्यता दिली. ज्यांनी एवढा गोड मंडप टाकला त्यांना धन्यता दिली, ज्यांनी गोड अशी शिट्टीम लावली त्यांना धन्यता दिली, जे एवढा वेळ काढून सुद्धा हरिकीर्तनाला उपस्थित राहिले त्यांना धन्यता दिली, ज्यांनी गोड अशी साथ माझ्या बाळांनी मला केली त्यांना धन्यता दिली, ज्यांनी मृदुंग वाजवला त्यांना धन्यता दिली, आणि जिनं पैसे घेऊन का होईना कीर्तन केलं तिला धन्यता दिली. धन्यता दिली महाराज, सगळ्यांना धन्यता दिली. धन्य आम्ही जन्माला आले ते धन्य जे पंढरपूरच्या पांडुरंगाचे दात झाले. मग गुरुजीला धन्यता दिली की गुरुजीने एवढा गोड परिवार जोडला.
गोड परिवार. स्वतः शिक्षक असताना सुद्धा आपल्या घरामधले प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा वसा दिला. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ज्यांनी घेतलं तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. वाघिणीचं दूध आहे महाराज. आणि शिक्षणानं माणसं सदन बनतात, शिक्षणानं माणसं एज्युकेटेड क्वालिफाईड बनतात. शिक्षणानं माणसाला कळतं की योग्य काय अयोग्य काय हे शिक्षणानं कळत असतं. स्वतः गुरुजी एवढे सर्वसामान्य बघा, एकदम साधं राहणीमान, पायजामा शर्ट, कधी म्हणजे असं फार उच्च कोटीचं राहणीमान नव्हतं. आणि महानताचे 2 लक्षण होते, साधा जीवन, उच्च विचार. हे गुरुजींकडे बघितल्यावर कळतं. बाप जातो पण जाणाऱ्या आठवणी शिल्लक असतात. आज प्रत्येक क्षणाक्षणाला 13वा झाला की असं म्हणतात माणसाने गेलं पाहिजे. ज्याच्या त्याच्या घरी जातात माणसं, बरोबर ना. आपल्याकडे अशी म्हण आहे, 10वा झाला 13वा झाला की माणसं ज्याच्या त्याच्या घरी जातात. आता जोपर्यंत घरी माणसं होते तोपर्यंत काही नाही वाटलं बरं का, त्या दुःखात मिळून जातो आपण. पण एकदा 13वा झाला की सगळे माणसं निघून जातात. मग मात्र घर खायला होतं. त्या मुलीला वाटतं या कोपऱ्यात तरी आपले गुरुजी बसलेला असते. बाई पाणी आण ग, सोनाला हाका मारली असती, बाई मला चहा टाक ग. आठवण येते बाबा. नाताला हाका मारली असते, भाऊ चल भाऊ आपण थोडं फिरून येऊ. पोराला हाका मारली असते. एक सांगू का, बाप तो बापच असतो ना, आई ती आईच असते. विठाल विठाल. अरे साधी गाई वासराची आई असावी, चिमणीची आई असावी, कासवाची आई असावी. आई ती आईच असते, बाप तो बापच असतो. मला माहित नाही पण आमचे 10 तोंडे साहेब वाटतात मला, बरोबर का. खूप दिवस झाले मी चांद्यात आले नाही, पण मला थोडं रेंज आली. कारण लॉकडाऊन पासून काय झाले मला माहित नाही. मला चिल्लर दिसत नाही, नुसत्या नोटाच दिसतात मला. आणि आज एवढं वैभविक साहेब एवढा वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. थोरात परिवाराच्या वतीनं, गुरुजींच्या परिवाराच्या वतीनं साहेबांचे मी खूप खूप आभार मानते. गोड व्यक्तिमत्व आहे आमचं साहेब. कोणाच्याही कार्यक्रमाला अगदी आवर्जून उपस्थित असतात, वेळ झाला तरी. ऐका, वडील ते वडील असतात, आई ती आई असते. आज गुरुजींनी एवढं मोठं वैभव कमवलं, एवढे मोठे सुंदर जावई, गोड वणी मुली, नातं, भरला परिवार आहे, तरी त्या व्यक्तीला जावं लागलं. पैसा सुद्धा माणसाच्या जीवनात कामा येत नाही. केलेली दुआ, कधी कधी डॉक्टर सुद्धा म्हणतात आता भगवान के हात में, सब आमच्या हातात नाहीये. कधी कधी दवापेक्षा दुआ सुद्धा काम करून जाते बरं का. हो, आणि दुआ इतकं काम करून जाते ते कुणी करून जात नाही. आज मुलींना सगळे गोड घरात मुली दिल्या, गोड आणि पतिराज मिळाले, सोन्यासारखे मुलं झाले, सोन्यासारख्या मुली झाल्या. अरे लाख मुलासारखा नवरा तुम्हाला खंबीर मिळालाय. एकच जावई आता मी 60 सरांना पाहिलं, बाकीचे काही मला पाहिले भेटले नाही. पण एवढे गोड जावई जरी मिळाले, गोकुळासारखं घर असलं, अरे नवरा काही कमी पडू देणार नाही. जोपर्यंत मायबाप जिवंत असतं ना तोपर्यंत बायकोला सांगावं लागत नाही पिशी भर तुला माहेरला ओवळीला आणि दिवाळीला जायचं, सांगावं लागत नाही. तिची पिशी 8 दिवस आधीच भरलेली असते. तिला आठवलं का ती पिशवीत भरते मला माहेरला जायचं. पण एकदा माय आणि बाप गेला, नुसता बाप जरी गेला आणि माय जरी गेली ना, त्या मुलीला माहेरला जाऊ वाटत नाही. नवरा म्हणतो अगं चल ना तुला दिवाळीला सोडून येतो ओवळीला. काय जातं त्या घरामध्ये, गेलं का घर खायला उठतं हो. गाडी वाजली का बहीण दादानी पळत यावर, हातातल्या पिशा उचलावा. एक सांगू बाया हो, जोपर्यंत माहेरला आईन बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेरला तुमची हक्काचा उमरा आहे तुम्हाला चप्पल सोडायला. एकदा मायन बाप गेली ना, हक्काचा उमरा संपला ग, चप्पल सोडायला भैरा भैरा सायरा भैरा फटकत माणूस. आणि जोपर्यंत माहेरला बाप जिवंत आहे आई जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला वांजुळ्याची पिशी भरून जाणार. कांदे म्हणू नका, वांदे म्हणू नका, तांदूळ म्हणू नका, रेशनचा तांदूळ 10 ठिकाणी गोळा करून आणणार. माझ्या बाईला लई इडली आवडती, त्या तांदळाने चांगली इडली होत नाही यांनी होती. अरे मुगाची डाळ अंगणवाडीतल्या 10 वेळेस बाईच्या पाया पडते, माझ्या बाईला मुगाची डाळ द्या. माझ्या बाईला लई घुगऱ्या आवडत्या, घुगऱ्या द्या. अरे वावरातली पहिली कांद्याची पात निघली का पोराला गाडीवर पाठवते, माझ्या बाईला कांद्याची पात नेऊन दे. अरे बांधावर शेवग्याचं झाड असावा आणि बापाला चढता येत नसावा. अरे लुडू लुडू जातात, खुर्चीवर उभं राहतं आणि बांबूच्या शकटाला त्या शेवग्यात शेंगा काढतं. म्हातारे आरडते आहो पडशाल मोडशाल, काय मागात पडायच्या त्या शेंगा. अरे गप्पे, माझ्या जावयाला काळी शेंगाची भाजी लई आवडती. भाऊ चाललाय नगरला, त्याच्या जवळ शेंगा पाठायच्या. हा म्हणणारा फक्त बापच असतो. जावयाची लिकीची गाडी वाजल्याबरोबर पहिलं सांगणार घरात, ए पुरियो मोठा जावई आला, चला तैरीला लागा, पाणी धुवायला पाय धुवायला पाणी ठेवा, बाई चहा टाक, मोठ्या सुनाला आरडून सांगणार. आणि जोपर्यंत मायबाप जिवंत आहे पहिली दारात गाडी उभी राहिली, बाई गाडीतून उतरती, लिकीला घाई होती घरात दिसायची. आई म्हणते एवढी झाली का ग, आई घाई झाली तुला, थांब बाहेरच.
अरे 65 वर्षाची आई असावी, लुगडं नेसायला घेतलं तर मिऱ्या घातल्या तर खळक्यान गळून पडतात, धळ 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 हात हलतो. पण माझी बाई आली न जावई आला एवढं कळू द्या. 65 वर्षाच्या आईला तरुण पण येतं, घरात पळत जातील, तांबर पाणी घेतील, कोरभर भाकर घेतील आणि सोन्यासारख्या लिकीवरून जावयावरून तांबर पाणी कोरभर भाकर उतरून फेकणारी फक्त मायच असते. माय गेली ना मग कळतं, बाप गेल्यानंतर कळतं. मी म्हणत नाही तुम्हाला भाऊ भाऊजाईच्या राज्यात कोणी जीव लावणार नाही, लावतील. अगं तुम्हाला भाऊ लई प्रेम देतील ग, लई देतील. उलट आई वडील गेल्यावर तर लई भाऊ जीव लावितो. भाऊ सुद्धा सांगतो बायकोला, ए जाऊ दे गड्या, माझ्या बहिणीने लई कष्ट केले, जाऊ दे, कधी 2च वर्षातून दोनदाच येते ना, चांगलं लुगडं घेऊ तुला आपण. घेते मी म्हणत नाही, घेत नाही, पण सुतात बदल होतो बरं का. सूत बदलत 100% सूत बदलत. आणि आई बाप म्हणता असू द्या बरं, पहिलं जावायला लुटलुट येत नाही. जावई या इथं जाऊन यायचं, पण चला बरं गाडीवर. जावायलाच गाडी चालायला लावणार म्हातारण, जावायच्याच गाडीवर बसणार आणि त्याला कवलिक सोनायला घेऊन जाणार आणि चांगल्या दुकानात घालणार. आणि जावई जा बरं मी इथं बसतो आणि जा बरं चांगले कपडे घेऊन या. दुकानदाराला सांगणार काय लागत ते जावायला द्या, पैसे हा वाघ देतो, हा पठ्ठ्या देतो, हा म्हणणारा फक्त बापच राहतो. माझ्या बाईच्या पोराला सफारी घ्या, माझ्या बाईच्या पोरीला सुंदर कपडे घ्या म्हणणारे आई बापच असतो. बाय एकदा बाप गेला ना बस महाराज अंधारावानी जीवन होतं. इतकं जीवन अंधारावानी होतं. बाप मला आहे, बाप तुम्हाला आहे. आणि मी जिथं एवढे कीर्तनाला आले ना एवढ्यांना विनंती करते, ज्याचा बाप जर घरात जिवंत असेल आणि ज्याची माय घरात जिवंत असेल, जगातला सगळ्यात कोट्याधीश माणूस स्वतःला समजा. आणि एक लक्षात ठेवा, माय बोलली नाही तरी चालेल, बाप बोलले नाही तरी चालेल, तुम्ही माय संग बोलले नाही तरी चालेल, पण आईला आणि बापाला लई कौतुक राहतं बरं का पोराचं. 2 महिने जरी बाप पोरग बोललं नाही तरी बाप गावात गप्पा मारून सांगतो आमचं पोरग लई चांगलं आहे. मा पोरग म्हणजे वाघच आहे आणि माझ्या पोरात जीवरच आहे सगळं. बाप एवढं कौतुकानं गावात सांगत असतो ना, पोराच्या कपड्यावरून बापाचं वजन कळतं महाराज. बाप गावात कसा राहतो, बाप इतका साधा राहतो पण पोराला इतका हाय फाय नटितो. आयुष्यात त्यानं कधी अंगठी घातली नाही, आयुष्यात कधी त्यानं महाराज साखळी घातली नाही गळ्यात चेन, पण पोराला साखळी अंगठी पहिली करतो का. माझं वैभव आहे, ज्याच्या खांद्यावर मला जायचं तो नटला पाहिजे. आयुष्यात कधी चांगले कपडे बापानं घातले नाही हो. बाप तो बापच असतो महाराज. आणि बाप गेल्यानंतर सायरा वैरा पळावं वाटतं हो, आकाश सुद्धा महाराज कमी पडतं. अजय अतुल सरांचं एक गाणं आहे, पण त्या गाण्याचा अर्थ खूप मोठा आहे. आयुष्यात कधी योग आला तर तो बाप ऐका आणि तो बाप अस्तित्वात आठवा. खूप गाणं गोड आहे महाराज ते. त्या गाण्याचा अर्थ भारी आहे महाराज, तर त्याला माप नाही महाराज. पुरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये वासू जरी कणावा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप असतो आणि एकदा आपल्या अस्तित्वातून बाप गेला की आपलं अस्तित्व संपलं, एवढं लक्षात ठेवा. कर्तृत्वानं माझ्या भाऊनं एवढं कमवलं, माझ्या बहिणीनं लई नाव कमवलं. मायाचा हात फिरवणारा बाप गेला. विठाला आई ती आईच असते, बाप तो बापच असतो. आईची माया इतकी वेडी असते, ती धन्यता दिली माता पित्याला. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वराला सुद्धा आत्म्याची जागा घेता नाही आली म्हणून त्याने आई निर्माण केली. आई आणि बाप एकच असतात महाराज. आई जेवढं प्रेम करते बाप जेवढं प्रेम. आणि आज एक बापाचा सागर मायेचा या थोरात परिवारावरून हात गेलाय महाराज. माया गेली आज. खूप गुरुजींचं प्रेम करणं. गुरुजींना झाडांचं इतकं वेळ होतं, जागा कमी होती तरी गुरुजींनी झाडे लावली. एवढं प्रेम होतं महाराज. वृक्षवल्ली आम्हा सोयरी. आई जे करते बाप जे करतो करू शकत नाही म्हणून 13व्या विधीला ह्या दादांनी थोरात परिवारानं हा कार्यक्रम ठेवला महाराज. गेले गुरुजी महाराज, पण गुरुजींच्या पावलावर पाय ठेवून चालणारा हा परिवार आहे. त्यांचे बंधू भेटले, त्यांचे नातू भेटले, जावई भेटले. गोड असा परिवार आहे. माय जे करते बाप जे करते कोणी करू शकत नाही. आई बाप मेले तरी पोराचाच विचार करतात. मेले तरी सांगू तुम्हाला लई उदाहरणं देता येतील, मला महाभारतातले देता येतील.
रामायणातले देता येईल पण नाही, मी घडलेली सत्य घटना सांगते तुम्हाला. आई मिली तरी पोरासाठी काय करते. चौथीला बाळू होता महाराज, चौथीला बाळू होता. 15 दिवसानंतर चौथीचा बाळू शाळेत गेला. बाळूच्या शर्टाचे बटन तुटलेले होते, खाली वरती बटन लावलेले होते. बाळूच्या पॅन्टीला थिगळ लावलेलं नव्हतं, पॅन्ट फाटलेली होती. हिऱ्याच्या गोणीचं दप्तर होतं, त्या दप्तराचा बंद तुटलेला होता. बाळूच्या चेहऱ्याला तेल लागेल नव्हतं, डोक्याला तेल नव्हतं, केस विचरेल नव्हते, डोक्याला तोंडाला पावडर नव्हती, गंध नव्हता. एकदम कत्ताळ बाळू शाळेत जाऊन बसला आणि शाळेतले सगळे पोरं नाक दाबून पळायला लागले. मॅडम याला उठवा, याच्यापाशी आम्ही वाचणार नाही मॅडम, याचा लई घाणवास सुटला. मॅडमने बाजूला घेतलं, मॅडमने खरोखर बाळूला पाहिलं तर मॅडमला सुद्धा वाकर यायला लागली. हो, आंघोळच करेल नव्हती, कपडे फाटेल होते, शर्टाच्या 3 गुंड्या तुटल्या होत्या, 2च गुंड्यावर शर्ट होता, तो बी खालीवर गुंड्या लावलेल्या होत्या. डोक्याला तेल नव्हतं, गुरु तेल, डोकं उडत होतं महाराज. असा काळा चेहरा होईल होता. मागून पॅन्ट फाटेल होती, दप्तराचे 2 पण तुटेल होते, दप्तराचं धरून आणलेलं होतं. मॅडम म्हणे, मूर्ख बाळू, अक्कल येतं तुला? वर्गातला एक मुलगा सुद्धा तुझ्या जवळ बसत नाही, इतका वास सुटला, शी, इतकं घाण राहतात का रे बाळू? अक्कल नाही का तुला? कळत नाही का? 10 छड्या मारल्यावर लेकरांना. हात नासा सुजला बाळूचा, डळडळ डळडळ डोळ्यातून पाणी गळतं पण तोंडातून शब्द निघला नाही. लपवलं बाळून अंत करणार. दिवसभर एकच पोरगं शाळेत बसलं, कोणीच बसलं नाही त्या बाळूजवळ. मॅडमनी शाळा सुटलं, सांगितलं, बाळू उद्या जर शर्ट धुवून आणला नाही, गुंड्या लावून आणल्या नाही, मागं फेकलेली पॅन्टीला तिगळ लावून आणलं नाही, दप्तर जर धुवून आणलं नाही, दप्तरला जर बंद लावून आले नाही, डोक्याला तेल लावलं नाही, चेहरा जर व्यवस्थित धुवून आला नाही तर वर्गाच्या बाहेर उभा करीन, तुला कोंबडा करीन बाळू. उद्या वेळेवर शाळेत यायचं, अप टू डेट यायचं. ठीक आहे मॅडम. निघला. हाताची आग सुटली होती, 10 छडा मारेल होत्या. ऐका रे, सगळे लेकरं घरी गेलं पण बाळू घरी कुणाच्या जाईल? 15 दिवसापूर्वी मशानभूमीमध्ये ज्या बाळूची आई महाराज जाळलेली होती, त्या मशानभूमीत लेकरू जाऊन बसली. 15 दिवसापूर्वी आई वारलेली होती बाळूची. 15 दिवसानंतर हे लेकरू शाळेत गेलं. ज्या मशानभूमीत माय जाळलेली होती त्या राखीच्या गाजामध्ये जाऊन बसलं, तसं काय मांडीवरच बसलं मायच्या. रडायला लागली. असे हात दाखवले राखीला, माय मम्मी उठ ना ग. आई इतकी रागवली का ग? 15 दिवस झाले तुझ्या सोन्यासारख्या बाळूला सोडून गेली, माय इतकी रागवली का ग? हे मम्मी, मी वेळेवर उठेल, वेळेवर अभ्यास करेल, मम्मी उठ ना ग, मॅडमने मला लई मारलं मॅडम. आई अगं गावात कोणी मला धक्का दिला तरी मला कडावर घेऊन त्यांच्या गल्लीत भांडायला जायची ग माय. आज मला मॅडमने 10 छड्या मारल्या, बघ सगळे हात सुजले माझे. उठ ना मम्मी, वेळेवर उठेल, वेळेवर ब्रश करील, तोंड धुतल्याशिवाय जेवणार नाही, हात धुतल्याशिवाय जेवणार नाही, मम्मी आंघोळ करेल, स्टडी करेल, तू म्हणशील तसं वागेल, एवढी रागू नको. 15 दिवस झाली माय तुझ्या कुशीत झोपल्याशिवाय मला झोप येत नव्हती, एवढी रागवली का आई? उठ ना. इतकं रडलं पोरग महाराज, माय उठत नाही. कावळा होऊन गिरट्या मारत होती रे मशानभूमीच्या पत्र्यावर, पण बोलता येत नव्हतं. अशी उडायची ती आई कावळा होऊन, पण बोलता येत नव्हतं. इतकं रडलं. 5 वाजले, 7:30 वाजले, माय उठत नाही. काय कळतंय त्या बाळूला? शेवटच्या वावरातले पाणी भरून शेतकरी निघला होता, त्यानं ओळखलं, अरे हे बा आमच्या आमचं लेकरू आहे. जवळ घेतलं, रडायला लागलं ते लेकरू. हे भाऊ अंधारात काय करतो इथं? बाबा माझी माय उठत नाही ना, इथं जायली ना माझी माय, तिला उठवा ना. अरे ती देवा घरी गेली, सांगा ना त्या देवाला मला मॅडमने उद्या सकाळी लय अप टू डेट यायला लावलं, माझ्या मायला उठवा. चल बाळा, त्याला काय सांगावा? रात्र झाली, घरी नेऊन सोडलं त्याला. रात्रभर बाळू रडत होता आणि आई इकडं कावळा म्हणून रडत होती, गिरट्या मारत होती. अंतकरणात तोडताड झाली. माझी सगळ्या मनपात जमलेल्या बायाला विनंती आहे, माय अगं सासू बोलली, सासरा बोलला, गाव नवरा बोलला, राग भरू नका. काही झालं उन्हा तुला तर राखेलचा दादा जवळ करता, ही रितुडी मारता, फाशी घेता नका ग. विनंती माझी, तुमच्या पोटाला सोन्यासारखी लेकरं झाली. अगं या रस्त्यानं तुम्ही निघून जाता, पण सोन्यासारख्या लेकराचं काय? अगं नवऱ्याचं काय घेऊन बसल्या ग तुम्ही? तो 6 महिन्यात दुसरी बायको करीन, तुम्ही त्याच्या काय नाती लागल्या? पण तुमच्या लेकराचं काय कर? अगं रातभर बाळू रडत होता आणि आई घरावर गिरट्या मारत होती. आता काय करू, काय करू, काय करू? नवऱ्याकडे जावा, आता नवरा पिऊन पडेल. त्याला काय कळतंय? त्याला 4 आयुष्यात करता आलं नाही तर तो बाळूचे कधी कपडे धुवायचंय? माझ्या बाळूला कधी आंघोळ घालला? अरे आईला इतकी काळजी, मोठ्या बहिणीच्या स्वप्नात गेली बरं का, मोठ्या बहिणीच्या स्वप्नात गेली. आणि स्वप्नात जाऊन तिला म्हणे, का ग तेरेगापर्यंत माझ्या सासरला थांबल्या, माझ्या बाळूला कोणी आंबळलं नाही ग, चोपळलं नाही, माझ्या बाळूचा कोणी मुका घेतला नाही, माझ्या बाळूच्या डोक्याला कोणी तेल लावलं नाही, माझ्या बाळूचे सगळे कपडे शाळेचे धुवून कोणी दिले नाही, त्याच्या शर्टाला कोणी गुंड्या लावल्या नाही.
अगं बहीण याला म्हणतात का? अगं एक म्हणे म्हण माय मरो आणि मावशी उरो, याला मावशी म्हणतात का ग? 13 दिवस झाले माझ्या बाळूला कोणी पुढे घेऊन झोपलं नाही ग. कोपऱ्या कापऱ्याला माझा बाळू पडत होता. अगं माझा पदर अंगावर टाकल्याशिवाय बाळूला झोप येत नव्हती ग. तुम्ही तर मोठ्या बहिणी माझ्या झाली, माझ्याकडून चूक करून माझ्या बाळूला का सांभाळला नाही तुम्ही? स्वप्नात गेली हो मोठ्या बहिणीच्या, आणि मोठ्या बहिणीला सांगितलं आई माझा भाऊ नादाने, माझा बाळू लहान आहे, माझ्या बाळूला कपडे धुता येत नाही, गुड्ड्या लावता येत नाही, शाळेचं दप्तर नाही, आंघोळ नाही, डोक्यात तेल नाही, पावडर नाही, गन नाही. तुला जर वाटत असेल तुझ्या लहान्या बहिणीच्या आत्म्याला शांती मिळावी, मोक्ष मिळावा, लवकर जाय आणि माय बाळूचं सगळं आवरून दे. पण आई एक दिवस आवरशील, महिनाभर आवरशील, परत माय बाळूची आई ती हलवईल. म्हणून माझी विनंती आहे, मला ह्याच मिनिटाला मोक्ष मिळेल, पण माझ्या सोन्यासारख्या बाळूला तुझ्याकडे घेऊन ये, आणि जोपर्यंत तुझ्या स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत सांभाळ, आज मला मोक्ष मिळेल. अरे ताडक्यात 3 वाजता बारात बाई उठून बसली रे गोधडीत, रडायला लागली. नवऱ्याने विचारलं काय झालं, काही दुखतं का दवाखान्यात? नाही. मला वचन द्या. काय देऊ ग वचन? माझ्या बहिणीचा मुलगा आहे, ती मेली तुम्हाला माहिती आहे, मला इकडे आणायचं आहे, मी त्याला सांभाळणार आहे, आणू का? तो म्हणे आयुष्यभर सांभाळ, फक्त सकाळ होऊ दे. अरे बिगर आंघोळीची उठली, सकाळी गाडी घेतली, गाडी केली, डायरेक्ट बाळूकडे गेली. आज कपडे धुईन, आज गुंड्या लावीन, पण उद्या काय करायचं? मॅडम कडे गेली, दाखला घेतला, डायरेक्ट कायमच स्वतःच्या घरी घेऊन आली. मेली तरी आई बाळूची पोराची इच्छा पूर्ण करते, मेली आई बाप तरी पोराचाच विचार करते, ही माय असते. आई तुझ्या मूर्ती वाणी हो, तुझ्या उपकाराची हो, आई तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. मेलेणारे आई वडील तरी मेले तरी पोराचाच विचार करतात, लिखीचाच विचार करतात, हे माय बाप असतात. आज या थोरात परिवारातून एक गोड असे गुरुजी निघून गेले, अरे विचार करणारे आई वडील असतात. आज या मुलांवरती वडिलांचं प्रेम करणारं छत्र गेलं. जावई बापू आले, या जावई बापू, जावई बापूला पाहिजे ते करून घालणारे महाराज आज गुरुजी गेले. माई बाई आली, माय बाईला पाहिजे ते करा ग सुनांनो म्हणणारे गुरुजी गेले. माहिती मायच असते, बाप तो बापच असतो. खूप बरे धन्यता देतात ते माता पित्याला देतात. धन्य माता पिता तयाची या. तू खूप बरे म्हणतात, आम्ही जन्माला आलो पण दास झालो तर महाराज भगवान परमात्म्याचे दास झालो. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी निवास. आम्ही ज्याचे दास झालो तो पंढरपुरात राहतोय, मग त्याचे दास व्हा. संसाराचे होऊ नका गड्या. संसाराचे किती दास झाले ना काही किंमत नाही, कारण संसार किती केला तरी पूर्ण होत नाही. आणि संसार रावणासारख्याचा पूर्ण नाही झाला तर आपलं काय होणार आहे? संसार करण्यापेक्षा संसार करावा शरीरानं, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. तुकोबरांचे वाक्य. संसार तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची. अरे कुठपर्यंत बायकोची सेवा करावी? लय करावं लागतं मला संसारामध्ये, हे आण ते आण ते आण. महाराज म्हणतात बॉडीनं शरीरानं करायचा संसार आणि मनानं करायचा परमार्थ. परमार्थ चित्त लावून करायचं. ज्ञानोबारांनी आणि हरिपाठामध्ये सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी देव, चित्त नाही नामी तरी देव. चारी धाम यात्रेला गेले पण चित्त ठिकाणीवर नाही. काय किंमत येऊ महाराज? मी म्हणते तुमच्या घरात माय बाप जर आहे ना, काय तर
तुम्हाला कुठे जायची गरज नाही. एक सांगू महाराज, एखाद्याचा बंगला किती कोटीचा आहे त्याला किंमत नाही, एखाद्याची गाडी किती लाखाची त्याला किंमत नाही, एखाद्याची हायवेतच किती जमीन आहे त्याला किंमत नाही, एखादी बँकेत किती डॉलर आहे पैसे लाख रुपये कोटी त्याला किंमत नाही, एखाद्याचे शेअर मार्केटमध्ये किती पैसे आहेत त्याला किंमत नाही. पण त्याच्या बंगल्या पुढे बसलेल्या आईबापाच्या चेहऱ्यावरचं हसू सांगून जातं घरपट्टे दिशाचं. आईबाप महत्वाचं, आईबापाच्या चेहऱ्यावर हसू असलं ना बस महत्वाचं, ते एवढंच महत्वाचं आहे. बाकीचं काय मी म्हणते महाराज तुम्ही किती काही करा काय नाही. ज्याच्या घरात मायबाप जिवंत आहे त्याला पुढंच गरज नाही, त्याची घरातच काशी. आई म्हणजेच काशी आहे, बाप म्हणजेच काशी. त्यांचं आमच्या इथं आता एक 8 दिवसापूर्वी आमच्या शेजारी त्या गावाच्या शेजारी रामपूरच्याकडे सोनगावी असा बापानं पोरगा हाणला, असा हाणला. कमून हाणला? ते पोरग म्हणे मला कुंभमेळ्याला जायचं. प्रयागला 144 वर्षानंतर कुंभमेळा आला ना, ते पोरग बापाला म्हणे ते कांदे विकायला मला पैसे द्या, मला कुंभाला जायचं, तिथून पाणी आणतो ड्रम ड्रम आणि तुम्हाला आंघोळ्या घालितो. ते पोरग म्हणे मला कुंभाला जायचं. बापाला असा उसातच हाणला. बाप म्हणे घरच्या महादेवाला गावाच्या महादेवाला कधी पाणी टाका, त्याला कुंभाला म्हणे तू कुंभ काढू का म्हणे चांगला. असा ठोकला मार. आणि बाकीचे जे गेले होते ना ते मला भेटायला आले, 2 म्हातारी भेटायला आले मला. म्हातार रडायला लागलं माझ्या पुढं. म्हणलं मामा काय झालं? म्हणे हे देवाला चुकीचं केलं. म्हणलं काय झालं? नाही पण देवाचं एक देवाला कळायला पाहिजे. म्हणलं काय झालं? मी माझी बायको कुंभाला गेलो. म्हणलं चांगलं आहे ना, चुकीनं कुंभ केला तुम्ही. 144 वर्षानंतर महाकुंभ आला, चांगला आहे तुम्ही महाकुंभ आहे, आनंद आहे, हिंदू धर्माचा सण साजरा केला पाहिजे, गेलं पाहिजे. ज्याला जमतं त्याला जा, जे वयस्कर आहे ते जाऊ नका. म्हणजे चांगलं झालं तुमचं एवढं वय होतं तरी तुम्ही बायकोला गेले कुंभाला आंघोळ्या करून सही सलामत आले म्हणे, त्याचं दुःख आहे ना. म्हणलं काय झालं? आता याच्या पुढे राहतं का देवानं हा माझ्या संग धोका केला. म्हणलं काय झालं? त्या कुंभात प्रयागराजच्या कुंभात 3 वेळेस माझी बायको हरवली, 3 वेळेस पोलिसांनी आणून दिली, हे चुकीचं आहे म्हणे. कळलं का तुम्हाला? ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं आज कांद्याचा बाजार आहे, जाऊ दे मग काय करतो. म्हणजे त्याला असं तो कुंभाला बायको फक्त सोडायला घेऊन गेला होता, हरवली तर सापडू नाही बा. किती महाराज वाईट बुद्धी. महाराज म्हणतात एकच करा बाबा हो, ज्या आर्थिक म्हणजे एवढं लक्षात ठेवा, हमारे योगी जी ने इतनी व्यवस्था अच्छी की है, इतनी व्यवस्था अच्छी की है, बीबी गुम हो गई 3 बार तो फिर भी पुलिस ने लाके दी, इतनी अच्छी व्यवस्था की है. हरवलेले माणसं सुद्धा कुंभात सापडू राहिले, इतकी महाराज योगीजींनी चांगली व्यवस्था केलेली आहे. किती भाग्यवान आहात आपण. 144 वर्षानंतर महाकुंभ आला आणि एवढा आपल्या आयुष्यात हा नरदेह मिळाला, हे किती भाग्यवान आहे. नथिंग इज द इम्पॉसिबल बट ट्राय अगेन अँड ट्राय. अशक्य असं काही नाही. एक सांगू का? फॉरगेट युअर पास्ट, फॉरगेट युअर सेल्फ, बिगिन अगेन राईट नाव. गेलेला भूतकाळ विसरा गड्या राजांना. येणाऱ्या काळात काय पार मार्थ करायचं आणि किती चुका झाल्या त्या बाजूला काढायच्या, किती फास्ट निघायचं याचा विचार करा. काही नाही, जीवन इतकं सुंदर जीवन आहे, हे इतकं गोड आहे. ते कळता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. आपण काय करतो? रागाला धरून बसतो, मोहाला धरून बसतो. तो मला असं बोलला, त्यांना राम नाही घातला, तो माझ्या बोलला नाही, आणि मग नाही हे सोडून द्या. अरे मस्त ते लहान लेकरासारखे. ते लहान लेकराला आई मारिती, बाप मारिती, नवऱ्याचा राग आई पोरावर काढीती, पोराचा राग बायकोचा राग पोरावर काढीत होती. कुणी त्याला बदकीत तरी ते हसत. कळलं? त्याला कोणी हाणीत? ते 5-10 मिनिटं रडत परत ही ज्याला हाणलं त्याच्याच कडावर जातो. कळलं का? त्या पोरासारखं लहान लेकराचं मस्त मदन में मस्ती में जीनाचे. कुणी बोलू नाही बोलू, हसू नाही हसू, कुणी कुकाला बोलू, हळदीला बोलू, वाण देऊ नाही तर नाही देऊ. बाया तिनं तर हळदी कुकू केलं, मला नाही बोलवलं, मग मदत तिथं तू जाती मरू दे ना. तिनं नाही बोलवलं, तो काम दुसरं झालं, दुसरं काम झालं आपलं वावरत. काय घेऊन बसलं? बोलवलं तिचे आभार मानायचे, नाही बोलवलं ते. आणि त्याचा टिळाचा कार्यक्रम होता पोराचा, त्यांनी मला बोलवलं. उलट भाग्यवान समजायचं, घरी 2 माळी जपायचं नाही तर ज्ञानेश्वरी वाचायची, आनंद लुटायचा. पण मदन नाही लावून घ्यायचं, मस्त मदन मे जगायचं. हे तू मेरा तेरा आया, तेरा मेरा आया, मधला पारमार्थ संपला. आयुष्य आहे तोपर्यंत पारमार्थ. आयुष्याचा साधन आयुष्याचा आपल्याकडे आयुष्य खूप कमी आहे. अल्प आयुष्य मानव देव शतकरी अर्ध रात्र काय. आपल्याकडे आयुष्य किती शिल्लक आहे? आपल्याकडे वेळ किती राहिला? आपल्याकडे वेळ कोणी सांगेल का मला?
वेळ वेळ किती राहिला वेळ वेळ कीर्तनाचं नाही विचारलं आयुष्याचं विचारलं आपला वेळ संपलेला आहे महाराजांचं आयुष्य आहे तोपर्यंत परमार्थ आयुष्य संपलं वेळ संपलं मग आपल्या गुरुजींचं आयुष्य संपलं आयुष्याची यात्रा संपली गुरुजींनी इहलोकाची यात्रा संपून परलोकाची यात्रा चालू केली शब्द नीट आहे का गुरुजींचं आयुष्य संपलं गुरुजींनी मृत्यूलोक इहलोकातलं आयुष्य संपलं आता गुरुजींनी दुसऱ्या लोकातलं आयुष्य चालू केलं म्हणजे दुसऱ्या लोकात गुरुजी हे शरीरानं गेले पण गुरुजींच्या कर्तृत्वानं गुरुजींच्या केलेल्या कार्यानं गुरुजी आपल्यामध्ये अजरामर आहे जिवंत आहे एवढं लक्षात ठेवा माणसं शरीरानं जातं शरीराचे संपत्ती आटे हरिनामानं आटे शरीरात आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू वाजून जावे बंधू कुमारा श्रीमद भागवतामध्ये महाराज म्हणतात भक्ती ज्ञान विरा राखतो विवेको वर्धती महान माया मोह निराशस्य वैष्णवे क्रियते कथम भक्ती असे ज्ञान सर्व गुरुजीकडे ज्ञान होतं ज्ञानाच्या प्राप्तीवर गुरुजीने एवढा मोठा महाराज गावातल्या लेकरांना घडवलं मुलांना घडवलं स्वतः मुलांना तर घडवलं ज्या घरात मुली दिल्या त्या महाराज घरात चांगल्या घरात दिल्या जे माणसं क्वालिफाईड एज्युकेटेड होते त्या घराण्यात मुली दिल्या म्हणजे संबंध चांगले जोडले गेले एक माणूस शिकला तर एवढं घर सुशिक्षित करीत असतो महाराज गुरुजींचं आयुष्य संपलं गुरुजी गेले पण गुरुजींच्या 13व्या विधीला थोरात परिवारानं हा जो कार्यक्रम आयोजित केला ना आपल्यालाही जायचंय तुम्हालाही जायचं मलाही जायचंय सगळेच जाणार आहे ना तेच जायचे आज जर हरिनाम घेतलं माणसाचं कल्याण होतं मग तेच नाम विठोबा रखुमाई येते ना भाऊ येते ना प्रथमतः शीतलताई सावळेंचं समस्त तांडा ग्रामस्थांच्या वतीने तांडा गावात सहर्ष स्वागत करतो. हरिभक्तीपरायण शीतलताई सावळे महाराज, उपस्थित मान्यवर आणि पाहुणे रावळे सगळे सोयरे नातेवाईक हितचिंतक आणि या थोरात परिवाराच्या वरती प्रेम करणारे चांदा ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आजपासून 13 दिवसापूर्वी या थोरात परिवाराचे सर्व कैलासवासी बंशी भास्कर थोरात गुरुजी यांचं वृद्धकालाने दुःखद निधन झालं. अत्यंत शांत संयमी आणि मितभाषी असं ते व्यक्तिमत्व होतं. गुरुजी स्वतः सुशिक्षित असल्यामुळं त्यांनी आपल्या सर्व परिवार सुशिक्षित आणि सुसंस्कृत केला आणि सगळ्यांना आपापल्या पायावरती उभं केलं. प्रत्येक क्षेत्रात या थोरात परिवाराचा सहभाग असायचा. मग ते सांस्कृतिक असो, सामाजिक असो, राजकीय असो. आमचे सुंदर नानाचा आजही राजकीय क्षेत्रात एक दबदबा आहे. गुरुजींनी आपल्या कारकिर्दीत अनेक विद्यार्थी घडवले आणि अतिशय चांगलं काम गुरुजींनी आपल्या या समाजासाठी केलं. मी गुरुजींच्या जाण्याबद्दल एवढंच म्हणता येईल की ईश्वरी सत्तेपुढे इलाज नसतो. जो खाटेवरती आला त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस काटेवरी जावंच लागतं. हा सृष्टीचा नियम आहे. या नियमानेच गुरुजी आपल्यातून गेलेले आहेत. असो, मी आमच्या जावळे परिवाराच्या वतीने, जावळे ट्रेडिंग कंपनीच्या वतीने, श्री गणेश सेवा संस्था चांदाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती आणि चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच गुरुजींची कृपादृष्टी, गुरुजींचे आशीर्वाद या परिवाराच्या वरती अखंड राहोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता शीतलताईंनी अतिशय
मार्मिक आणि मौलिक असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. मी सर्व उपस्थितांच्या वतीने आणि थोरात परिवाराच्या वतीने ताईंना लाख लाख धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. आदरणीय शीतलताई सावळे, आज ज्या व्यक्तीचा, ज्या गुरूंचा 13वा विधी आहे, ते आमचे सर्व गावाचे गुरु, एक आदर्श शिक्षक, जे हाडाचे कसलेले शिक्षक, ज्यांनी आम्हाला घडवलं, आमच्या सर्व चांदा पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना घडवलं. संस्कारशील, नम्र आणि तितकेच कडक असणारे आमचे गुरु बंशी भास्कर थोरात गुरुजी, जे आमचे गुरु. आमच्या गुरूंनी समाज तर घडवलाच, परंतु आपलं कुटुंब पण इतकं वैभवशाली घडवलं. आताच महाराजांनी सांगितलं की साठे सर, त्यांची जावई साठे सरांनी आणि आम्ही 15 वर्ष राऊरीमध्ये बरोबर काम केलं, परंतु आमच्या चांद्याची जावई, आमच्या थोरात परिवाराची जावई आणि आमचे मेवणे, त्यांनी आज हा सुंदरसा असा प्रोग्राम शीतलताईंचा घडून आणला की त्यातलं एक समाज प्रबोधन झालं की आई वडील गेल्यानंतर कसं असावं, कसं होतं आणि आई वडील असताना काय करावं, हे ज्यांनी आजच्या कीर्तनातनं बोध दिला, त्यांचे मी सरांचे मनापासून आभार मानते की तुम्ही इतकं सुंदर असं शीतलताईंचं नियोजन केलं आणि समाज प्रबोधनाचं काम केलं. कारण जसं गुरुजींनी शिकवलं की समाज प्रबोधन करायचं आणि त्यातनं आपल्याला एक समाज उभा करायचा, जे गुरुजींनी आयुष्यभर केलं. महाराजांनी सांगितलं की गुरुजी फक्त एकदाच म्हणजे दुसऱ्या गावाला गेले होते. माझे वडील कैलासाची एस बी सर आणि थोरात गुरुजी हे दोनच व्यक्ती अशा होत्या की 30 ते 32 वर्ष या चांदा गावामध्ये होत्या आणि त्यांना कधी कुठेही आमच्या गावातल्या लोकांनी बाहेर जाऊ दिलं नाही. ते कशामुळं की त्यांच्याबद्दलचा आधार आणि त्यांनी जी पिढी घडवली, त्यांच्या बोलण्यातनं जो दरारा होता, त्या बोलण्यातल्या दराऱ्यावरच आम्ही घडलो आणि आजचा समाज घडला. असंख्य असे लाखो विद्यार्थी त्यांनी घडवले, कुठं डॉक्टर, इंजिनियर, जे विद्यार्थी कानाकोपऱ्यामध्ये असतील. बरेच जणांचे मी फेसबुकला पोस्ट टाकल्यानंतर फोन आले की ताई, गुरुजींचा कोणाचा नंबर असेल तर द्या. मी अण्णांचा नंबर दिला, साठे सरांचा नंबर दिला की एका पोस्टनी कुठं मुंबई पुण्यामध्ये असलेले, कुठं अमेरिकेत असलेले विद्यार्थी फोन करून गुरुजींबद्दल म्हणजे आत्मीयता दाखवून रडत आहेत. आणि हेच आयुष्याचं सार आहे आणि हीच आयुष्याची कमाई आहे, ही आमच्या गुरुजनांनी केली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाणार आहोत. खरोखरच शीतलताई, आपण गुरूंबद्दल आणि आपल्या सर्व आई वडिलांबद्दल जे आम्हाला मार्गदर्शन केलं, आज समाज प्रबोधन केलं, त्याबद्दल मी मनस्वी आपले आभार मानते. आणि आपण मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित झालात. थोरात परिवाराच्या प्रेमा स्नेहापोटी, आमच्या गुरूंच्या ओढीपोटी, त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे आपण इथं उपस्थित झाला, त्याबद्दल मी सर्वांचे मनापर्यंत आभार मानते. यानंतर साठे सर आणि आमचे सर्व 10 कुंडे पाटील परिवार, सर्व चांदा ग्रामस्थांतर्फे मी आमच्या गुरूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. जय हरी. आपल्या सर्वांच्या वतीनं चांदा ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक सरपंचताई सुनंदाताई दहातोंडे, आपल्या सर्वांच्या वतीनं म्हणजे चांदा ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि आपल्या थोरात परिवाराच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं ताईंचा सत्कार करतायत. सुनंदाताईंच्या शुभ हस्ते अतिशय प्रबोधनात्मक असं या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा दिली, त्याबद्दल आणि यानंतर संभाजीराजे दहातोंडे. बोला, 2 शब्द बोला भाऊ. 2 शब्द बोला. काय आपलं प्रेम
पुढे ये. आमच्या 10 तोंडे परिवाराचे घटक आणि आपण त्यांना घटक का म्हणतो असे आमचे सगळ्यांचे मित्र. गुरुजी जरी वयाने मोठे असले तरी सगळ्यांचे मित्र होते आणि त्यांचे मित्र परिवार आज इथं ह्या तेराव्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आणि मी धन्यवाद देतो चिकनताईंना का त्यांनी समाज प्रबोधनाचा विषय मांडला आणि सामाजिक जागृती करण्याचा प्रयत्न या श्रद्धांजलीतून आणि पुष्पांजलीतून वाहिलेली आहे. अनेक प्रसंग गुरुजीबद्दल आणि त्यांच्या भास्करवाडीबद्दल सांगता येतील आणि एकत्र कुटुंब माणसाला प्रेम देणारे माणसं त्या थोरच कुटुंबाने आज या चांगला परिसर निर्माण केले. असाच संमत तुमचा आमचा कायम राहणार आहे. मी गुरुजींना श्रद्धांजली वाहण्यामध्ये मी कुठंच का नव्हतं तर सरपंच श्रद्धांजली ताईंनी त्यांच्या कीर्तनशे सुरू केली आहे. मी फार काही श्रद्धांजली आणि आशीर्वाद देण्यामध्ये मी कुठे जात नाही, मी व्यासपीठावर. परंतु तुम्ही आग्रह केला आणि सगळ्यांनी सांगितलं की श्रद्धांजली वाहा म्हणून. आता इतके प्रेमळ कुटुंब आहे, त्यांना श्रद्धांजली वाहण्यामध्ये अत्यंत वाईट वाटते. त्यांची माणसे त्याच्या कुटुंबाचे अत्यंत जवळचे संबंध होते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एखाद्याला श्रद्धांजली वाहणं हे बरोबर नाही. परंतु निसर्गाने ठेवलं आणि ताईने जे सांगितल्याप्रमाणे ते होणारच आहे. मी राज्याच्या मराठा महासंघाच्या वतीनं आणि आमच्या सर्व 10 तोंडी कुटुंबाच्या रंधा ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषद सदस्याच्या ह्या नात्यानं ताईंना भावपूर्ण त्यांना गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि ताईंनी जे कीर्तन सेवा केलेली आहे, सामाजिक राज्यामध्ये अशा प्रबोधनकारांची गरज आहे. मी राज्यामध्ये काम करत असताना अनेक प्रसंग पाहतो. समाजाची दिशा आज वेगळी चाललेली आहे. म्हणून ताई तुम्हालाही मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातं काळ सावधान. तुकाराम महाराजांच्या या युक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक माणसाचा देह हा एक ना एक दिवस जाणार आहे. अगदी त्याचप्रमाणे गुरुजींना आपल्यातून जाऊन आज 13 दिवस पूर्ण झालेले आहेत. त्यांच्या 13व्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तनरूपी सेवाही संपन्न झालेली आहे. गुरुजींच्या पुण्यात्म्यास शांती लाभावी, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. गुरुजींना बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य जिल्हा अहिल्यानगर मधील सर्व अधिकारी पदाधिकारी व प्राध्यापक नाम साठेसर प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त या सर्वांच्या वतीनं मी गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व थांबतो. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राहुल जाधव सर या ठिकाणी श्रद्धांजली पर बोलतील. सर्वप्रथम ताईंनी जी कीर्तनरूपी सेवा दिली, अतिशय भावनिक असं कीर्तन झालं खऱ्या अर्थानं. त्याबद्दल त्यांचं प्रथम मी धन्यवाद मानतो. आणि आज या ठिकाणी आपण कैलासजी बंसी भास्कर थोरात गुरुजी
यांच्या 13व्या विधीनिमित्त एकत्र जमलेलो आहोत. खरं तर ते शिक्षक होते, शिक्षक पेशाने ते ज्ञानदानाचं काम करणारच होते, ते त्यांचं कर्तव्य होतं. आपण माणूस म्हणून माणसाशी छान वागणारच आहोत कारण आपण माणूस होतो. सगळ्यांनी सांगितलं की ते अतिशय छान स्वभावाचे होते. पण त्याही पलीकडे जाऊन मला असं सांगता येईल, म्हणता येईल की त्यांचं प्राणीमात्रावर, पशु पक्ष्यांवर अत्यंत प्रेम होतं. निवृत्तीनंतर त्यांनी प्राण्यांसाठी गायीचा दशक्रियाविधी करणारा माणूस मी पहिल्यांदा पाहिला, गायीचा अंत्यविधी करणारा माणूस मी पहिल्यांदा पाहिला. पक्ष्यांना झाडावर घरटी करून त्यांच्या पाण्याची व्यवस्था करणारी, त्यांच्या दाण्या पाण्याची व्यवस्था करणारा माणूस मी पाहिला. आणि खरा प्राण्यांच्या प्रती, पक्ष्यांच्या प्रती संवेदना कण वाचणारा माणूस मी पाहिला. आत्मा हा नश्वर, आत्मा हा प्रवाही आहे, शरीर नश्वर आहे. त्याप्रमाणे तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, ती प्रक्रिया आहे. पण या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण कसे जगतो याला अतिशय महत्व आहे. आणि आमचे अजय सासरे, थोरात गुरुजी हे या दरम्यानच्या कालावधीमध्ये अतिशय उत्तम दर्जाचं जीवन जगले, उत्तम दर्जाचं आयुष्यमान ते जगले. याबद्दल खरोखर त्यांचं आभार किंवा धन्यवाद. आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी उभा राहिलेलो आहे. त्यांना या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, त्याचप्रमाणे जाधव परिवाराच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक जाधव गुरुजी येत बोलतील. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. थोरात गुरुजींच्या 13व्या विधीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेले सर्व माझे बंधू भगिनी, तिथे विधी शब्द लिहिला. मी 13व्याचा 16च लिहित होता. तिथे हे पाहिल्यानंतर हा कार्यक्रम माहिती महाराजांचे प्रवचन होत असताना तो उभे राहिलेले आमच्या भाग्यविधाता 13 जणी होते. आज 13व्याचा विधी आहे म्हणजे 16 आहे आणि 13 जणी या आमच्या देशाच्या भाग्यविधाता या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या. साहेबांनी अतिशय सुंदर कीर्तन प्रवचन केलं. त्यातले 2 शब्द मी प्रामुख्याने जोर देऊन सांगतो. त्यांनी असं सांगितलं, आई ही आईच असते, बाप हा बापच असतो आणि त्यांचे अधिकार हे त्यांनाच असतात. त्यांची माया प्रेम याची सर कोणाला येणार. संस्कृतीच्या बाबतीमध्ये 2 शब्द सांगतो. 3-4 महिन्यापूर्वी साठेसर त्यांचे जावई त्यांच्या कार्यक्रमाचा प्रसंगाच्या निमित्ताने आम्ही तिथे गेलो आणि तो प्रसंग त्यांची घरभरणी होती, जागरण होतं आणि त्यांच्या पतवंडाचा वाढदिवस होता. ही मंडळी, हे कुटुंब अतिशय भाग्यवान असं समजतं. याचं कारण या कुटुंबाला पितृछत्र किती दिवस लाभलं. त्यांच्या मुलाला, मुलीने, नातवंडाला माया मिळाली आणि या कृतीलाही मी भाग्य असं समजतो. त्यांना हा इतका गोतावला, हा त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या इतक्या वयापर्यंत त्यांना उपभोगायला त्यांच्या सहवासात राहायला मिळाला. आणि त्या काळात आपण गुरुजी म्हटल्यानंतर एक आदर्श व्यक्तिमत्व त्या काळातल्या आपल्या नजरेसमोर उभं राहतो. त्या काळातली गुरुजींची नोकरी अतिशय छोट्या पगारावर असते आणि त्यातूनही ते प्रपंच सांभाळून भाऊ बहिणी यांचं शिक्षण करून त्यांनी आपला प्रपंच अतिशय मार्गी लावला. जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची संस्कार केले. म्हणतात की अवघाची संसार उपायचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक, जावई, मुली, नातवंड, पटवंड, आता सगळ्या संसार त्यांचा आनंदाने भरला. आणि म्हणून या गुरुजींना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना दयाघन परमेश्वराकडे अशी विनंती करतो की त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त हो. आणि माझ्या जाधव परिवाराच्या वतीने
तसेच प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त अहमदनगर संघाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. थांबतो. रामकृष्ण. यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जाधव सर श्रद्धांजली प्रभू. या ठिकाणी आपल्या अमृतोय वाणीने ऐशी वाणी बोलिये मधुर दिल का पडदा खोल आपही शीतल हो जाव आवरों को शीतल करो. त्यांच्या नावाप्रमाणे इतक्या उन्हामध्ये आपलं हृदय शीतल करून ठेवलं अशा त्या शीतलताई यांनी आपल्या कीर्तनामध्ये तुम्हा आम्हाला परिवर्तनवादी विचाराने आई काय असते, बाप काय असतो, नातं काय असते, निरनिराळे अतिशय उदाहरणं देऊन आपल्याला बाळूची गोष्ट, वेड्याची गोष्ट, छत्रीवाल्याची गोष्ट सांगितली, वारले शाळेत जाणाऱ्या बाळूची गोष्ट सांगितली. या सर्वच परिवर्तनवाद्यांनी त्यांनी उदाहरणं देऊन, दृष्टांत देऊन तुम्हा आम्हाला शीतल केलं. याबद्दल त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि त्यांनी परिवर्तनवादी विचाराने जो एक धन्य आम्ही झालो दास विठोबाचे झालो, हा जो कीर्तनासाठी आपण घेतलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, की आपला जन्म हा धन्य कसा असतो आणि आपण दास कसे व्हावे, याप्रमाणे त्यांनी आपल्या मधुर व अमृतमय वाणीने आपल्याला दृष्टांत देऊन आपलं मन प्रफुल्लित केलं. त्यानंतर आमचे बंशी गुरुजी, माझ्या जावयाचे मामा, आदर्श गुरुजी, कुटुंब आदर्श, आणि त्याचप्रमाणे सर्व ही भास्करवाडी आदर्श, थोरात कुटुंब आदर्श. कशामुळं? कारण शिक्षक हा पेशा पवित्र पेशा आहे. शी म्हणजे शीलवान, क म्हणजे कर्तव्यदक्ष, क्ष म्हणजे क्षमाशांती. या शीलवान आहेत, कर्तव्यदक्ष आहे कुटुंब आणि क्षमाशीलता आहे.